तुका म्हणे
तुला फक्त असं टच केलं तू बाहेर भेट तुला असं टच केलं पाहिलं नव्हतं व्यवस्थित सांगायचं तुला असं टच केलं तू ना बाहेर भेट तुला सांगतो बाहेर भेट म्हणजे बाहेर कीर्तन दुसऱ्याचा कार्यक्रम हां त्याला असं टच केलं असं त्याला प्रेमाने सांगितलं प्रेमाने केलं हे बघ टॉल टाकलं काही सांग अरे असं केलं फक्त सांगायची पद्धत हॅलो कीर्तन होती तुला दाखवतो काय दुसऱ्याच्या कार्यक्रमात नाही ठेवतो हां हेलो हेलो कृष्णा
नाशिक रत्न संगीत अलंकार विदाजी महाराज मते त्यांना साथ करतील आदरणीय प्रकाशजी महाराज सुरक्षे मृदंगावरती साथ करताय नाशिक रत्न विकास दादा विनोद गुरुजी दुसऱ्या बाजूला साथ करताय आदरणीय दिनेश दादा मोजाड
हरिदयाचा हरिदया दयाचा हरिदयाचा Yeah.
हरी केवट माते
आपुल्या हितासे जो जागता धन्य माता पिता तयाची आपुडी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची होळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही होळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा आपुल्या हितासे जो जागता धन्य माता पिता तयाची पुढे कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर सर्वांच्या परिचयाचा नवीन सर्वांचा पाठ असणारा गोड अभंग आपणा चिंतनात निवडला की ज्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम तुम्हा मला धन्य मात्या पित्याची आदर्श संतती नेमकं काय आचार करते त्या आचरणाचा परिहार या अभंगातून देतात सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या अतिभव्य उपस्थितीमध्ये आज आपण जे चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचं निमित्त वारकरी संप्रदायातील नाशिक जिल्हा असेल हा पूर्ण परिसर असेल या पंचकृषीमध्ये ज्यांचं वारकरी संप्रदायाच्या कार्याच्या दृष्टीने अत्यंत भरीव योगदान आहे भरीव कार्य आहे अशा आमच्या परमार्थ पथावरील स्नेही आदरणीय श्री हरिभक्ती परायण आमचे निवृत्ती महाराज रायते यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाचं निमित्त विठ्ठला आपल्या पुण्यश्लोक मातोश्री वैकुंठवासी हरिभक्ती परायणा अंजनाबाई दामोदरजी रायते यांचं स्मरण तथा आपले पितृचरण परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्ती परायण पितृचरण दामोदरजी सकारामजी रायते यांचं हा 88वा अभिष्ट चिंतन आहे पण त्याला एक नाव काय द्यायचं म्हणून सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा अशा सदराखाली या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे अर्थात एका आदर्श पुत्राने आपल्या माय बापाची आरंभिलेली ही पूजा आहे आणि या पवित्र पूजेमध्ये अर्थात या पूजनामध्ये या कार्यक्रमामध्ये कीर्तनाची सेवा करण्याचं सौभाग्य माझ्या वाट्याला आदरणीय साहेबराव रावते असतील स्वतः महाराज असतील त्यांचे नातू त्यांच्या मुली हा सर्वच परिवार असेल या परिवाराने माझी योजना केली का केली मला कळायला मार्ग नाही पण केली हे नक्की आहे त्याचं पहिलं कारण आहे आदरणीय ओंकार महाराज असतील आदरणीय आमचे निवृत्ती महाराज असतील त्यांचा माझा असणारं अकृत्रिम प्रेम असणारा स्नेह हा हे त्याला कारण आहे नाहीतर मंडळी या ठिकाणी आतापासून जर सप्ताह चालू केला तर महिनाभर सप्ताह चालेल एवढे गायक किती आहेत एवढे वादक किती आहेत आणि एवढे कीर्तनकारही आहेत बरोबर तोही सप्ताह भागवा भागवीचा नाही प्युअर सप्ताह एवढी कीर्तनकार मंडळी उपस्थित आहेत जशी वारकरी संप्रदायातली मंडळी आहेत तशी शैक्षणिक क्षेत्रातील ठाकरे सर अधिकरू ही मंडळी उपस्थित आहेत राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित आहेत खरं तर माणसं अशा कार्यक्रमाच्या वेळेला लोक जमा झाले ना आपल्या प्रतिष्ठेचा विषय करतात की एवढे लोक बघा आपली प्रतिष्ठा काय आहे एवढे लोक मी जमा केले पण अशा कार्यक्रमात जी माणसं जमा होतात ना तो प्रतिष्ठेचा विषय नसतो आपल्या संबंधाचा परिचय असतो नाही तर कोण येते घरात आमुच्या कशाला काय ज्याचा त्याला नाही धंदा ह्यांना कार्यक्रम नाहीत म्हणून आले का तुम्हाला उद्योग नाहीत म्हणून आले तुम्हाला आता एकच आहे सगळ्याच्या डोक्यात थोडा लवकर चालू झाला रेट लई भारी सगळ्या उद्योग ज्याला त्याला कार्यक्रम आहे ज्याची त्याची धावपळ आहे पण ICAT लोकप्रियतेसाठी एवढी मंडळी एवढी कीर्तनकार आहेत पण असं असताना माझी निवड का केली मी पहिलं कारण सांगितलं
त्यांचा माझा असणारा ऋणानुबंध हे त्याचं पहिलं कारण आहे. आणि दुसरं कारण असं आहे, त्यांनी विचार केला दोघांनी बाप लेकांनी, वजनदार कीर्तन लय होते पण कीर्तनकार वजनदार एवढा. शिवराम महाराज वजनदार कीर्तन खूप आहे, वजनदार कीर्तनकार एवढाच आहे. वजनदार माणूस पाहिजे, कारण काय एवढ्या मोठ्या महालाला दाबण्याकरता माणूस एवढा वजन. तरी मंडळी सोपी नाही. मला 2 दिवस झाला अंगात थोडा ताप आहे. मला काय आहे ताप आहे म्हणजे दुसऱ्याचा नाही, शरीरात ताप आहे. मला आता उघड्यावर कीर्तन आहे, थोडं जरा गार लागेल असं मला वाटत होतं. तरी त्याला गार लागत नाही, मला गरम होत. काय होतं संप्रदायातील एवढे फोकस शब्दाचे तर तुला गरम होईल. सर्व क्षेत्रातील दिग्गज मंडळी आहेत, यांच्या पावन उपस्थितीमध्ये चिंतन करण्याचं सौभाग्य. वेळ अगदी थोडा आहे, तेवढ्या वेळामध्ये आपल्याला हे चिंतन करायचंय. गुणीजन मंडळी आहेत, त्यांचंही तुम्हाला ऐकायचंय, म्हणून मी हुशारी केली, पहिल्यांदा 4 उरकून घेतले. जसा जसा वेळ मर्यादित आपल्याला विचार करता येईल तेवढा नक्की करू. गोड अभंग आहे. खरं तर माझ्या डोक्यात आज एवढे 2 टोकं होते. वडिलांचा वाढदिवस आणि आईचं स्मरण आहे, नेमका कोण्या विषयाला न्याय देऊ असा मला प्रश्न पडला होता. आणि मला वाटत होतं अकल्पायुष्य व्हावे तया कोळा या अभंगावर जोर द्यावा. परत पाहिलं आईचं पुण्यस्मरण आहे, मग काय करावं. मग मी हा अभंग निवडला. हा अभंग आमच्यासारख्या नवोदित कीर्तनकारांना संजीवनी. कशी संजीवनी? काही अभंग पहिल्या दिवशी घेता येतात, काही अभंग दिवस शेवटच्या दिवशी घेता येतात, काही अभंग मधल्या दिवशी घेतात, मागणी पर पहिल्या दिवशी घेता येत नाही, काही महानुभाग घेतात त्याच्या चरणावर दंडवत आहे. जसा नामपर अभंग पहिल्या दिवशी घेतले जातात. पण आजचा अभंग असा आहे, हा अभंग कधी घ्या, काला सोडू ना, कधी घ्या फिटच बसतो. हो ऐका, मागणी पर अभंग घ्यायचा ठरला तर तू का म्हणे माझं घोडो त्याची सेवा याच्यावर जोर द्यायचा. मदत घ्यायचा असला तर दयाच हरिक वाटे द्यावा ह्याच्यावर जोर द्यायचा. आणि हे पुण्यस्मरण वाढदिवस असला की मग धन्य माता पिता तयाची ह्याच्यावर जोर द्यायचा. बरोबर अभंग फिट बसतो. तुम्हाला पटवून देतो मी, नुसतं नाही. अभंगातली पद पहा आणि 3 चरण पहा. या 3 स्टेशन भोवती सगळी चरण फिरतात का नाही पहा. आपुल्या हिताच वासे जागता धन्य माता पिता तयाची. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक धन्य माता पिता तयाची. गीता भागवत करीती श्रवण धन्य माता पिता तयाची. अखंड चिंतन विठोबाचे धन्य माता पिता तयाची. झालं का? एक स्टेशन संपला. आता दुसऱ्या स्टेशनवर गाडी घेऊ आपण. सगळे डबे येतात त्या स्टेशनवर. बघा आता, तयाचा हरिक वाटे देवा. आपल्या हिताच वासे जागता तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण तयाचा हरिक वाटे देवा. अखंड चिंतन विठोबाचे तयाचा हरिक वाटे देवा. झालं का? आता तिसऱ्या स्टेशनाला जोडा अभंग. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कोणाची घडावी? आपल्या हिताच वासे जागता तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. आता सगळं लावून घ्या, मला ताण देऊ नका, एका कीर्तनात वाढायचं नाही. विचार आहे का? विचार आहे का? मग आईच्याही चिंतनाला आणि वडिलाच्याही अभिष्ट चिंतनाला न्याय मिळावा याकरता या अभंगाची निवड आहे. हो, प्रस्तावना, पदचिंतन हे जेवढा क्रम आता या वेळेत जेवढा शक्य तेवढं मी करणारच आहे. पण विचार आहे का? खरं तर आज आपला मुद्दा आहे धन्य माता पिता तयाची. ते बाप, तो बाप धन्य आहे, ती माय धन्य आहे. ती माय कोणती माय धन्य आहे? जिनं हरिभक्ताला जन्म दिला. आणि ती माय दरिद्री आहे जिनं नालायकाला जन्म दिला. प्रमाणे माझ्याकडे तू का म्हणे जाय नरका अभक्ताची माय. आणि वैष्णव चांभार धन्य त्याची माता. तारी उभयता दोन्ही पुढे. ज्याचं जीवन हरिभक्तीत आहे त्याचे मायबाप धन्य आहे. आणि ज्यांनी वाईट कर्म केली त्याचे मायबाप काय आहेत? धन्य नाही, ते दरिद्री आहेत, दुर्दैवी आहेत. सांगण्याचं तात्पर्य आहे का? याच ठिकाणी 5 दिवसापूर्वी कथा सांगितल्यामुळे आता विस्तार ते करत नाही. विचार एवढा सांगतो की ते मायबाप धन्य. पण का बरं त्या मायबापाला धन्य म्हणायचं? कारण त्यांच्या पोटी अशी पुरं जन्माला आली. मुळे धन्य शब्दाचा अर्थ काय? शास्त्रानं धन्य शब्दाचा अर्थ फार गोड केला. सुकृती पुण्यवान स धन्य. धन्य कोणाला म्हणावं? ज्याच्याजवळ पुण्याचा साठा आहे त्याला धन्य म्हणावं. ज्याची कर्म चांगली आहेत त्याला धन्य म्हणावं. सुकृती पुण्यवान स धन्य. आणि अशा धन्य पोराला ज्यांनी जन्म दिला मग ते मायबाप काय आहेत? धन्य आहेत. आता पहा, मुलाच्या कृती चांगल्या पाहिजे आणि त्याची पुण्यसाठा चांगला पाहिजे. पुण्यसाठा पाहिजे
आणि तो कसा पाहिजे, आटणारा नाही पाहिजे. इंद्राकडे पुण्य आहे, पण ते आटणार आहे, आटणार पुण्य आहे. कसं आटणार आहे? तव या पुण्याची पावटी सरे. तो का म्हणे जाती पुण्य अधोगती, ते सरणार पुण्य आहे. पण जगात एकच पुण्य असं आहे ते कधी संपत नाही, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते येत. आता ह्या पुण्याची फक्त व्याजदर सांगतो, पटकन भागात प्रवेश करतो. तुमच्या भागात इंटरेस्ट मध्ये इंटरेस्ट आहे का? इंटरेस्ट मध्ये इंटरेस्ट सगळ्याच भागात, सगळ्या भागात इंटरेस्ट मध्ये इंटरेस्ट. आता प्रत्येक बँकेचे व्याजदर असतात. मुळात व्याजदराच्या दोन पद्धती. किती पद्धती? दोन पद्धती. सावकाराची दर महिना, दरमहा, दर शेकडा. आणि बँकेचं सहसा व्याजदर कसे असतात? दर साल, दर शेकडा. व्याजदर असतात जे काही ठरलेले असतील. सावकाराचे काय असतील ते मी तर देत नाही आणि तुमच्या कृपेने मला घ्यायची वेळ येत नाही. त्याच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद. घ्यायची वेळ येत नाही आणि मी काही देत नाही, जे असतील ते. पण साधारणतः बँकेचे व्याजदर 7%, 8%, 13%, 14%. म्हणजे 1,00,000 रुपये जर बँकेने तुम्हाला दिले, हो, पण त्याच्यात असे तुम्ही ठेवले तर 8-9% आणि तुम्ही घेतले तर 12-13%. असं गणित आहे ते. तुम्ही ठेवा किंवा घ्या, 10 ते 9 ते 14% ते व्याजदर आहे. पण परमार्थातल्या क्रियेच्या पुण्यदराचे व्याजदर ऐका काय. आता प्रत्येक पतसंस्था, प्रत्येक बँक, प्रत्येक अर्बन, प्रत्येक निधी, प्रत्येक मल्टी स्टेट, हे जे काही प्रकार आहेत ज्याच्या त्याचे व्याजदर ठरलेले, तसे आपल्या संतांचे व्याजदर ठरलेले या पुण्याचे. आज आपण मीराबाईच्या पुण्याचा व्याजदर पाहू. मीराबाईच्या पुण्याचा व्याजदर पाहू. आम्ही मीराबाईला विचारलं, तुमच्या पुण्याईचा, तुम्ही जी साधना करता त्या पुण्याईचा व्याजदर काय आहे? तर मीराबाई म्हणते, घरचे ना कोटे चोरन लूटे, घरचे ना चोरे चोरला नोटे, पडत दीन सवायो पाऊजी मेरे राम रतन पायो, पाऊजी मेरे राम रतन पायो, पायो जी मैं राम रतन पायो, पायो जी मैं राम रतन पायो. आमचं धन कसं आहे? आमचं धन कसं आहे? हो, मला प्राप्त झालेलं धन राम नावाचं धन आहे, पण ते कसं खर्चत नाही, खुंटत नाही, चोर त्याला लुटीत नाही. याचा विस्तार मला करायचा नाही. मला याचा विस्तार करायचा आहे. बढत दीन सवायो, म्हणजे मीराबाईचा व्याज दर आहे दर शेकडा, दर दिवस 25%. दर दिवस, दर शेकडा. बढत दीन सवायो म्हणजे सवयीनं. ते काय आहे? सवयीनं आहे. म्हणजे दिवसाला 25% व्याज दर आहे. मग आम्ही तुकोबराच्या बँकेत गेलो, तुमचा व्याजदर कसा आहे? मग आमचा जरा कडक आहे. मीराबाईपेक्षा तुकोबराचा व्याजदर काय आहे? कडक आहे. कसा आहे? दर साल, दर शेकडा, आहा. दरमहा, दर शेकडा, आहा. दर दिवस, दर शेकडा, आहा. मग दर क्षण, दर शेकडा आहे. दर क्षण, दर शेकडा व्याजदर आहे का? 100%. किती व्याजदर आहे? दर क्षण, दर शेकडा 100%. सुखया संत समागमी नित्य दुनावे, नित्य दुनावे, नित्य दुनावे. मग हे जे हरिभक्ताकडे जे पुण्य आहे, मीराबाई मध्ये 100 पटीने वाढणार आहे. तुकोबराय म्हणतात दर क्षणाला दुप्पट होणार आहे. आता ज्ञानोबरायचा व्याजदर तर अति कठीण आहे. त्यांना मला तुमचा व्याजदर काय? मी शब्दात सांगता येत नाही. आहे तरी काय? पुण्याची गण
माणसाच्या पुण्याची गणना कोण करेल? आपण धन्य शब्दाचा अर्थ केला सुकृती पुण्य माणसं धन्य आहात. मग त्या धन्य माणसाची पुण्य किती? त्याचं पुण्य असं पुण्य पोषिली असाधारण असं पुण्य. साधारण पुण्य नाही. आपल्याकडे पुण्य कशाने होतं महाराज? या जगात पुण्य करणं सोपं आहे का पाप करणं सोपं आहे? तुमचा काय अंदाज? जाऊ दे, सोपं करतो याला. या हार्डवेअरला जरा सॉफ्टवेअर मारतो तो. या हार्ड कॉफीला जरा सॉफ्ट कॉफी करतो. ऐका, माणसाला खरं बोलणं सोपं आहे का खोटं बोलणं सोपं आहे? खरं बोलणं सोपं आहे. खरे बोलता कोण लागत ती सांगा. खोटं बोलण्याकरता लय त्रास होतो महाराज. जर रात्री कीर्तन इगतपुरीला असेल, मी इगतपुरीला सोपं जात. काय झालं? मी काहीच बोललेलं नाही महाराज. जेव्हा खोटं बोलायचं असतं ना, तेव्हा तिथं कोण कोण होतं, कोणी कोणी फोन घेतले होते, फोटो घेतले, स्टेटस कोणी कोणी ठेवलं होतं, लाईव्ह कोणी केलं होतं का, इंस्टावालं कोणी होतं का, फेसबुकवालं कोणी होतं का, युट्यूबवालं कोणी होतं का, एवढे पुरावे नष्ट करायचा त्रास होतो. तुम्हाला काय माहिती आमच्या धंद्यात आपलं त्रास होतो. विचार सांगत होतो. खरे बोलता कोण लागत ही सायास. लोक भरायची भाषा. पुण्य करणं सोपं आहे. पुण्य घडत राहतं. फक्त करायचं एक आहे. माणसानं अभ्यासाची वृत्ती जागी ठेवली तर कशातूनही अभ्यास होतो. कुठेही अभ्यास होतो. महाराज अभ्यासाची वृत्ती फक्त काय पाहिजे? जागी पाहिजे. माणसाला प्रत्येक गोष्ट नॉलेज द्यायला तयार. फक्त तुमची वृत्ती काय ठेवा? जागी ठेवा. महाराज आपण कोणत्याही घटनेकडे पाहताना अभ्यास करून जिज्ञासू वृत्तीनं पाहिलं ती घटना काय ना काय शिकवते. महाराज याचा उच्चार सांगतो. कोणी आपली स्तुती करतं तेव्हा शिकायला भेटतं असं नाही. कोणी आपल्याला शिव्या देतं तेव्हा शिकायला भेटतं. काय शिव्या कशा द्यायच्या असतात? महाराज गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूर, त्यांचे वडील होते एकनाथ महाराज देगलूर. विद्वत्तेला जोड नाही. पण किती सामान्य कीर्तनकार असो ते पुढे जाऊन शांत चित्तानं कीर्तन जिज्ञासेनं ऐकायचे. एकाला विचारलं त्यांनी, अहो काय हो तुम्ही एवढे मोठे विद्वान तुम्ही पोरासोराच्या कीर्तनात जाऊन बसता, कोणाची कीर्तन तुम्ही ऐकता? त्यांनी वाक्य फार गोड दिलं. ते म्हणे इकडं पहा, नका का काय भेटेल पण मदत विठ्ठल म्हणतात तेवढं तर पुण्य. नका का काय भेटेल पण मदत ते काय म्हणतात? विठ्ठल म्हणतात ते तर पुण्य घडतं. आणि ते म्हणले हे झालं सुकृताचं, पण फायदा बी होतो म्हणे, ज्ञान बी मिळतं. काय कायची कीर्तन ऐकल्यावर कसे करायचे असतात हे कळतं, आणि कायचे ऐकल्यावर असे करायचे नसतात हे तरी कळतच. काय लोकांचं बोलणं कसं बोललं पाहिजे हे शिकवतं, तर कायचं बोलणं कसं बोललं नाही पाहिजे हे शिकवतं. पण वाया जात नाही. विद्यार्थी आपल्या हृदयातला जिवंत ठेवला पाहिजे. म्हणतात ते कोण गायक श्रावण महाराज, ते खूप रागाचा रियाज करत चालले होते. कशाचा? भूपरागाचा रियाज करत चालले होते. भूपामध्ये ध शुद्ध आहे. मला लय माहित नाही वजन पाडण्या कुठं पाठ केले. त्यातला ध काय आहे? शुद्ध आहे. आणि मग ते स्वरमंडल गाडीमध्ये घेऊन भूपाचा काय करत होते? रियाज करत होते. गाडीला असा गचका लागला, खड्डा लागला आणि गाडी अशी आदळल्यामुळे त्या शुद्ध दैवताचा कोमल ध जाता शुद्ध दैवताचा कोमल दैवत आणि ते लय गोड लागला. आणि मग त्यांनी तो घटवला आणि त्याच्यातून भूपेश्वरी राग जन्माला आला. आजकाल राग का जन्माला येत नाही? रस्त्यावर खड्डे नाहीत म्हणून. असं विनोदाचा सोडा. मला सांगायचं काय, आपल्या हृदयातला विद्यार्थी काय ठेवला पाहिजे? जागा ठेवला पाहिजे. तसं आपण प्रत्येक कृतीत फक्त मला पुण्य करायचं एवढं ठरलं पाहिजे. कशात पण पुण्य महाराज, कशात पण पुण्य म्हणजे कोणत्याही गोष्टीत. तुकोबाराय म्हणतात, नवजे वाया काही देवळाशी जाता, नवजे वाया काही हरिकथेशी जाता आणि देवळाशी जाता वाया नवजे. शेवटलाही गोडे पाटील तू का म्हणे, भाव असता नसता साय असं करिता वाया नवजे. अशी ज्यांची कृती आहे अशी व्यक्ती धन्य आहेत आणि अशाची माय धन्य आहे. अशाचा बाप धन्य आहे ज्याच्याजवळ पुण्याचा काय आहे? साठा आहे. पण आपण लक्षण केलं धन्यतेचं, सुकृती पुण्यवानचं धन्य आहे. मी पुण्याचा विचार केला की ज्याच्या गाठीला पुण्य आहे तो धन्य आहे. पण महाराज तुम्ही सुकृती म्हटलाय, त्याची कृती चांगली आहे. महाराज पुण्यवान असून माणसाच्या कृत्या चांगल्या असल्या, काय पुण्यवानाच्या कृत्या चांगल्या नाही.
खरंच आहे, खरंच आहे. सजन कसाई पुण्यवान आहे, पण कृती मांसाहाराची. काय करतात? मांस विकतात. मला रुळेको नावाचे एक संत होऊन गेले, ते पुण्यवान आहेत, पण गाडा वाढतात, शिव्या देतात. अजून एक संत आहे, नाव आठवत मला, आठवे ना, भक्तमाल मध्ये नाव आहे त्यांचं. मी कथा कायम सांगत असतो, पण तुमच्या आशीर्वादाने आठवना बघा ना. आपलं बुद्धिमान एक संत होऊन गेले, ते चोऱ्या करायचे. कृती कशी वाईट आहे. म्हणजे हरपाल बी आहेत, त्या शुक कथेमध्ये विचार येतो. त्याच्या बाजूला सुशील आहे, हा अकिंचन आठवलं. कथा फार मोठी आहे, विस्तार भयासो विस्तार करत नाही. अकिंचन नावाचे संत चोरी करतात. पुण्य काय असतं? माणसाकडे पुण्याचा साठा असावा, पण त्याच कृती चांगली असेल. का बरं? कारण काय? पुण्यवान तुम्ही, तुमचं कल्याण झालं, पण तुमच्या कृतीनं जगाचं वाटोळं होतं. त्याची वाट काय? त्याची वाट काय? एक बोलू का? एखाद्या हॉटेलमधलं आणून खाणं आणि हॉटेलमध्ये जाऊन खाणं, खास करून आमच्यासारख्या महाराज लोकांना. महाराज प्रसंग खावं लागतं आम्हाला बाहेरचं. हो का? तुम्हाला काय वाटतं? सगळेच आम्हाला जीव लावतात का? अहो, जीव घेणारे जीव लावणारे. हो, त्यांच्याकडे कीर्तन करून जेवायची सुद्धा चौकशी न करणारी माणसं आहेत. असं समजू नका तुम्ही, समजू नका. वेळ प्रसंगी आम्हालाही खावं लागतं. फक्त आमची पद्धत काय? आम्ही हॉटेलमधलं आणून गाडीत खातो. त्या काय नाटक कशाला करायची द्यायचं ते? तसं नाही, तसं नाही. मी हॉटेलमधलं आणून खाल्लं तर माझ्या एकट्याचं वाटलं, पण मी हॉटेलमध्ये गेलं की माझ्याकडे बघणारे म्हणतील कीर्तनात असा बोलतो, ह्याचे काय कीर्तन ऐकायचे, या संप्रदायावर काय लक्ष ठेवायचं, या संप्रदायाचा काय आदर्श घ्यायचा, संप्रदायाचं वाटतं. मी क्रिया फार सामान्य सांगितली, घटना अशा बऱ्याच आहेत, पण ही सांगितली. माणसाची कृती चांगली असली की कृतीकडे पाहून समाज घडत असतो. पण सुकृती पुण्यवान, पुण्यवानही पाहिजे आणि सुकृतीवानही पाहिजे. महाराज पुण्य सांगितलं, त्याचे मायबाप धन्य आहेत, पण धन्य माता पिता तयाची. या साधकाची कृती कशी असते? ती कृती पाहिजे तुम्हाला कशी असते? त्या कृतीचा पूर्ण विस्तार या अभंगात आहे. त्या कृतीतला पहिला विचार अभंगाच्या पहिल्या पुण्यवान पोरगा घातला, कृतीवान पोरगा घातला. त्याची कृती काय? पहिली कृती सांगितली, तो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असतो. हिताच्या ठिकाणी झोपलेला वर्ग आहे, हिताच्या ठिकाणी जागा वर्ग आहे, हिताच्या ठिकाणी जागलेला वर्ग आहे आणि हिताच्या ठिकाणी जागवणारा वर्ग आहे. सगळे हिताच्या ठिकाणी झोपलेला पामराचा वर्ग आहे, हिताच्या ठिकाणी जागा जिज्ञासू आहे, हिताच्या ठिकाणी जागलेला मुक्त आहे आणि हिताच्या ठिकाणी जागवणारा हा मात्र संत सत्पुरुष आहे. पण आज धन्यता कोणाला? आपल्या हिता जो असे जागता, आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. म्हणजे पूज्यपाद वैकुंठवासी हरिभक्ती परायण अंजनाबाई आणि पूज्यपाद बाबा अर्थात सखारामजी रायते पाटील या हे धन्य का आहेत? कारण यांच्या पोरांची कृती चांगली आहे, हे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत. बघा, आमचे निवृत्ती महाराज असतील, ओंकार महाराज असतील, साहेबराव असतील, ही सगळीच मंडळी, हे यांची कृती चांगली. काय कृती? हरिभक्ती करतात, परमार्थाचा प्रचार प्रसार करतात. मला नवीन परिचय 8 दिवसापूर्वी का रायते महाराजांचा एक झाला की त्यांनी वारकरी शिक्षण संस्था काढली. हो, पहिलंच वर्ष आणि पहिल्याच वर्षी 30 ते 40 विद्यार्थी आज त्यांच्याकडे शिक्षण घेत आहेत. एक बोलू का? एखाद्या महाराजांनी 10 एकर जमीन घेतली, ती निफाड तालुक्यात, भाऊ दिंडोरीत नाही, कुठे घेतली? निफाड मध्ये घेतली. आणि किती? 10 एकर. तो नाही मोठा, ज्याने संप्रदाय करता 10 टाळकरी निर्माण केले, तो मोठा. म्हणून एक
आपल्या हिताच्या ठिकाणी ते जागेच आहेत, पण स्वतः जागत असताना जागे असताना ते विद्यार्थ्यांना जागवण्याचं कार्य करतायत आणि असं कार्य करणारे असल्यामुळे धन्य माता पिता दयाची. आणि कृती काय एक आहे, आपली कृती दोन गोष्टीच्या कसोटीवर असली पाहिजे. माझं वागणं शास्त्रात आहे का आणि माझं वागणं शिष्टाचारात आहे का, हे माझ्या पदरचं नाही. तुकोबरायचं वर्णन जेव्हा रामेश्वर भट्टांनी केलं तेव्हा हीच भाषा वापरली, शास्त्र शिष्टाचार अविरुद्ध क्रिया आणि तुझी भक्तराया देखील. भक्तराया तुझी शास्त्र आणि शिष्टाचाराला अविरुद्ध क्रिया मला दिसेल. म्हणजे तुम्ही शास्त्र सोडत नाही आणि तुम्ही शिष्टाचार सोडत नाही. काय काय गोष्टी शास्त्रात बघून वागायच्या आणि काय काय गोष्टी शिष्टाचारामध्ये. उदाहरणाला कीर्तनात पेटा बांधायचा असतो, प्रमाण द्या. कोण्या शास्त्रात लिहिलंय? कीर्तनकाराने कंबर बांधायची असते, लिहून द्या मला शास्त्र, दाखवा एक प्रमाण. हो म्हणे धोतर नेसायचं असतं, कुठे? कुठंच नाही, हे कुठंच लिहिलेलं नाही. म्हणजे शास्त्रात तर प्रमाण नाही, शास्त्राचं विधान नाही, पण आमच्या आधीच्या सगळ्या संतांनी परंपरा चालवलेली म्हणून हे शास्त्रात नाही. हे कशात आहे? शिष्टाचारात आहे. शिष्टाचारात आहे. पण आपलं वागणं शास्त्राला धरून असावं आणि आपलं वागणं शिष्टाचाराला धरून असावं. या दोन गोष्टी असाव्या. घुले बाबाचं अजून एक उदाहरण महत्वाचं होतं. वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले, ते तर किती गोड बोलायचे. ते म्हणायचे माणसाचं वागणं परमार्थातच बसावं, नाही बसलं निदान व्यवहारात तरी बसावं. माणसाने परमार्थिक नसलं तर नसावं एका मिनिटा करता. हो परमार्थिक नसलं तर कदाचित चालेल, पण व्यावहारिक असावं. व्यावहारिक असावं. काही काही लोकांचं वागणं व्यवहाराला धरून बी नाही आहे का? व्यवहाराला धरून. आता व्यवहार तुम्हाला काय शिकवून मी काय शिकवावं आणि तुम्हाला काय शिकवावं, व्यवहार तुम्ही जाणू नये. म्हणून व्यवहाराला धरूनही असावं. आता व्यवहार सांगतो आणि शास्त्र सांगतो आणि शिष्टाचार सांगतो. आमच्या ज्ञानोबा तुकोबा या सगळ्यांनी मायबापाची सेवा केली, शिष्टाचार. शास्त्रानं सांगितलं जीवतो वाक्य करणार मृताय गुरी भोजनात गयाया पिंडदानाष्ट त्रिभे पुत्रस्य पुत्रता. तीन गोष्टीमध्ये पुत्राची पुत्रता आहे. त्याला तीन गोष्टी करायच्या. जीवतो वाक्य करणार, आईबाप जिवंत आहे तोपर्यंत मायबापाची आज्ञा पाळायची, सेवा करायची. त्याने दुसरं करायचं मृताय गुरी भोजनात, दरवर्षी त्यांच्या निमित्ताने अन्नदान करायचं. आणि गयाया पिंडदानाष्ट, गयादी तीर्थावर पिंडदान करायचं. म्हणजे मुलानं काय करायचं? माय बापाला सांभाळायचं, माय बापाचं सांभाळायचं. हा शास्त्र संकेत आहे, आमच्या पूर्वजांनी केलं. हा शिष्टाचार संकेत. आता व्यवहार का? व्यवहार लय सोपा आहे. व्यवहार काय? व्यवहाराची भाषा बोलतो. व्यवहार असा आहे, तुमचं नाव काय माहिती तरी सांगा. नाव काय? संतोष भाऊ. ऐका, गेल्या वर्षी तुम्हाला अडचण आली होती का नाही? हो म्हणा फक्त. हा तुम्हाला फोन केला होता का? हो म्हणा तुम्ही. मला 5 लाख मागितले का? हा मी दिले का नाही? फक्त हो म्हणा. अडचण फक्त हो म्हणा. दिले होते का? दिले होते. पण संतोष भाऊचा व्यवहार चांगला असल्यामुळे त्याने 2 महिन्यात माझे परत केले होते का नाही? आता रे पटकन हो म्हणले. अरे पटकन हो म्हणले. त्यांना 5 लाखाची गरज होती, मी त्यांना 5 लाख दिले, त्यांनी माझे 5 लाख परत केले. उपकार फिटले का उसनं फिटलं? आबा उपकार नाही फिटले. आताशी काय फिटले? उसनं फिटले. उपकार फिटायचे अजून. उपकार कधी फिटतील? जेव्हा मी अडचण येते तेव्हा त्यांनी काय केली पाहिजे. तुमचं काय मत आहे विकास महाराज, दिनेश महाराज? संतोष भाऊ सध्या मी लय अडचण. भाऊ तुम्ही, मी जर तुमच्या अडचणीत कामी आलो तर तुम्ही माझ्या अडचणीत कामी येईन. हा काय आहे? व्यवहार आहे. मग ऐका ना, लक्ष देऊन ऐका ना. जेव्हा आमच्या हातापायात अवसान नव्हतं तेव्हा जर आमच्या मायबापाने आम्हाला आधार दिला असेल, तर जेव्हा त्यांच्या हातापायात अवसान जाईल तेव्हा आम्ही आधार देणं काय? मायबापाची सेवा व्यवहारात बसते, मायबापाची सेवा शिष्टाचारात बसते, मायबापाची सेवा शास्त्रात बसते. आणि ह्या शास्त्रीय क्रिया, शिष्टाचाराची क्रिया आणि व्यवहाराची क्रिया सुकृती आहे. आणि अशा कृतीचा राहायचे परिवार आहे म्हणून त्यांचे मायबाप धन्य आहेत. प्रसवले तया कुळाचा उद्धार, कोकण्या गिरधार नमावले, नारायण गाय नारायण धाय, धन्यताची माळ प्रसवली. प्रसवले तया कुळाचा
प्रसवली तया कुळाचा उद्धार. हा दुसऱ्याचं नारायण गाय नारायण धाय धन्य त्याची माय प्रसवली. यात व्याली कुराडीचा दांडा. काय त्याला अभंग आखा जाय तिकडे पिढी लोका जोडी भांडवल थोका वर थोर झाला चुका वर्गा नाही घातली भूमिका पित्याच्या भारे कुंभपाकाचे शरीरे बोले निष्ठुर उत्तरे पाप दृष्टी मलन चित्त दुराचारी तो चांडाळ पाप सांगा ते विटाळ तो का म्हणे खड म्हणून या निषिद्ध. कुठे एवढा विस्तार करायला आपल्याला वेळ नाही. तात्पर्य असा नाही एक हरिभक्ताला जन्म दिला. धन्य माता. वृत्ती चांगली म्हणजे आईची सेवा जिवंत तोपर्यंत केली आणि वडिलांचा 88वा वाढदिवस आहे. एक विचार सांगतो या कार्यक्रमातून आपण सगळ्यांनी आदर्श घेतला पाहिजे निवृत्ती महाराजांचा. निवृत्ती महाराज कुठे नाही ते निवृत्ती महाराज दुसरे खानगावचे निवृत्ती महाराज आले काय बाबा. ह्या निवृत्ती महाराजाचा आदर्श सगळ्यांनी काय घेतला पाहिजे कसा घेतला पाहिजे हे बोलू का. आपण दशक्रिया मोठी करतो आपण वर्षश्राद्ध मोठे मोठे करतो पण श्रावण महाराज ज्याचा कार्यक्रम आहे तोच नसतो. माझं बोल लक्षात येतं. ज्याच्या करता समाज जमला माझ्या करता कोण कोण जमलं हे पाहिला तो नसतो. माझं एक म्हणणं आहे दशक्रिया केलीच पाहिजे वर्षश्राद्ध केलंच पाहिजे हा आपला शास्त्र संकेत आहे. ते घरातल्या घरात करा पण मायबाप जिवंत तोपर्यंत असा एक कार्यक्रम करा. त्यांना बघू द्या त्यांना बघू द्या माझा साहेबराव माझ्यासाठी काय करतोय माझा निवृत्ती माझ्यासाठी काय करतोय बघू दे त्यांना डोळ्या करून. आणि पुत्राचं यश पुत्राचा विजय याच्यासारखा बापाला समाधानाचं दुसरं माध्यम नसतो. पुत्राच्या विजय पिता संतोषात जाय पिता संतोषात जाय पिता संतोषात जाय. आता दोन्ही पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. लेकराचा विजय आईला समाधानाचा आहे आणि आता प्रकाश महाराजांनी दिलेलं प्रमाण पुत्राच्या विजय पिता सुखावतच आहे. काय मी अनेक वेळा तुम्हाला सांगितले फक्त निर्देश करतो. माझा बाप मला एवढा मारित होता मला 3 दिवस चालता येत नव्हतं इतकं मला मारायचा माझा बाप. तुला महाराज काय बेडवर उतरावं लागतो असं माझा गुन्हा ऐका मग मला तुम्ही दोष द्या. माझा गुन्हा काय माझा गुन्हा एवढाच गावात हरिपाठाला गेली म्हणून बाबाजी हरिपाठाला गेलो तुम्हाला मला मारत होता असं मी हो. आमचा आज 24 तास डाउनलोड हार्ड डिस्क काय लोडवर 1 KB सुद्धा शिल्लक हो. आम्ही घरात 8 माणसं होतो येताना 2 कोंबड्या घेऊन यायच्या आणि एकाचे 4 तुकडे करायचे 8च तुकडे 8 जणांचे एक माझा बी होता. असं म्हणू नका खाणाऱ्या पिणाऱ्याचा उमेश महाराजाचा नात आजोबा खातपेच होता उलट असं म्हणा खाणाऱ्या पिणाऱ्याचा नातू कीर्तन करता. हा प्रश्न सांगायचं तात्पर्य काय मला एवढं सांगायचं आहे की त्यांनी हो माय बापांनी आपली जी असा माझा बाप पण जेव्हा माझं पहिलं कीर्तन ऐकलं ना माझ्या बापाने पाटील तेव्हा संध्याकाळी आमच्या आईजवळ आई मुकून रडत होता आणि माझा बाप माझ्या आईला म्हणत होता मी बाळ्याला मला लाडानं वडील बाळू म्हणतात हो. मला म्हणे आमच्या आईला माझे वडील म्हणत होते बाळ्या कीर्तनाला गेला मी एवढा मारत होतो आज माझा बाळ्या किती मोठा झाला जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणून हो जो कृती चांगली धन्य माता पिता तयाची आपल्या हिताजवासी जागता आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणारा हिताच्या ठिकाणी जागा ओळखायचा कसा तर गीता भागवत करीत ईश्वर अखंड चिंतन विठोबाचे जो गीतेचं भागवताचं चिंतन करतो विठोबाचं चिंतन करतो. श्रवण कोणाचं गीता आणि भागवताचं. पण ऐकलं का जे जे लोक अपेक्षा करतात गीता भागवताच्या श्रवणाची ते हिताच्या ठिकाणी जागेत आणि जे अपेक्षा करत नाही त्या करंटेत पालत्या पायाच्या. पण गीता भागवत करीत श्रवण गीतेचं श्रवण करा भागवताचं श्रवण करा. जगायचं कसं असतं ही गीता शिकवते आणि मरायचं कसं असतं भागवत शिकवतं. या 2 गोष्टीचं सदैव जो श्रवण करतो आणि देवाचं अखंड चिंतन करतो अशा ज्याच्या कृती आहेत धन्य माता पिता तायाच्या त्याचे मायबाप धन्य आहेत महाराज. आणि अशा कुळामध्ये जर सात्विक पोरं जन्माला आले रजोगुणी नाही 3 प्रकारचे लोक असतात रजोगुणी सत्वगुणी आणि तमोगुणी.
ओळखायचे कसे? उच्चारावरून क्रियेवरून ओळखायचे. तुम्हाला सोपी क्रिया सांगू का तुम्हाला? हा म्हण सत्वगुणी आहे, रजोगुणी का तमगुणी कसा ओळखायचा? सत्वात संजय येते ज्ञान हा, असं गीता म्हणते, हे की नाही? ऐका, लाईट गेली की माणसं ओळखायला येतात. हा सत्वगुणी रजोगुणी का तमगुणी? लाईट गेल्यावर कळते. लाईट गेली की जो दिवा पेटवतो ओळखायचा सत्वगुणी. लाईट गेली की लगेच चिमशी बोटाला कसं काय गेली चौकशी करतो, हा रजोगुणी. आणि लाईट गेली की शेजारीची गेली का पाहतो, तो तमगुणी. आपलीच गेली का लावायची. जर शेजाऱ्याची गेली त्याला बरं वाटत, आणि गावाची गेली आजीची आला बे ब्रह्मांड असा ज्याला आनंद होतो. पण असा तमोगुणी नाही, रजोगुणी नाही. ज्याची क्रिया सत्वगुणी आहे, ज्ञान प्रधान क्रिया आहे, आचार शुद्ध क्रिया आहे. अशी पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि मग असा पुत्र ज्यांनी दिला, किंवा असा जो पुत्र आहे तो का म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. अशा सत्पुरुषाची मला काय घडली पाहिजे? सेवा. ही अपेक्षा कोणाची? उमेद दशरथीची नाही, अभंग उमेद दशरथीचा नाही. अभंग कोणाचा? श्रावण महाराज तुकोबरायचा. कोण्या तुकोबरायचा? जगद्गुरु तुकोबरायचा अभंग आहे. आणि ते यांच्या सेवेची काय करतात? अपेक्षा करतात. देव सुद्धा ज्यांच्या सेवेची अपेक्षा करतो ते या हरिभक्तांच्या सेवेची अपेक्षा करतात. मग ते जीवन काय धन्य असेल. आणि अशाच धन्य पुत्राला ज्यांनी जन्म दिला असे मायबाप म्हणजे आदरणीय अंजनाबाई आहेत आणि आदरणीय श्री सखारामजी बाबा आहेत. बस अभंगाचं चिंतन झालं. दामोदर भाऊ, हो सखाराम भाऊ बी नाव नाही, पण ऐका ना, सखाराम भाऊ बी त्याच कारण सांग. निवृत्ती महाराज कुठून आले? सखाराम भाऊ दामोदर भाऊ दिले तेव्हा आले ना. एक तर कीर्तन करायला चुकायचं नसतं, चुकलं तर कबूल करायचं नसतं. एक तर कीर्तनकारांनी चुकायचं नाही, आणि चुकलं तर कबूल करायचं. गाणाऱ्यांनी तसंच करायचं. मी दुसऱ्या रागात गेलो म्हणायचं ना, मी मिश्र केलं जरा. सध्या लोकांना मिश्र आवडतं म्हणायचं. सध्या लोकांना काय आवडतं? मिश्र आवडतं. लोकांना प्युअर नाही, भेळ आवडते. म्हणून मुद्दाम केलं तसं मला. असं करायचं. कीर्तन करायचं चिमटीत सापडत नाही, एवढा मला चिमटीत सापडत असं. पण धन्य माता पिता याची यांनी आपल्याला अशी मुलं दिली आणि ते हिताच्या ठिकाणी जागे. चला, मी मग आता ते थोडक्यात सांगितलं, त्याचा थोडासा विस्तार. कृती की मायबापाची कृती कशी? त्यानं मायबापाची सेवा केली पाहिजे. मायबापाच्या निमित्ताने अन्नदान केलं पाहिजे. मायबापाच्या निमित्ताने पिंडदानादी क्रिया केल्या पाहिजे. एक असा एक पुरोगामी विचाराचा वर्ग आहे की तो म्हणतो एवढ्या खर्चाचा आउटपुट काय आहे? एवढ्या खर्चाचा आउटपुट काय? तुम्ही असे कार्यक्रम करता, एवढे मोठे मोठे उत्सव करता, याचा आउटपुट काय? त्याचा आउटपुट सांगतो महाराज. याच्यातून काय होतं? सगळ्यात महत्वाचं, आपल्या समोर मायबापांच्या समोर मुलांनी जेव्हा असा कार्यक्रम केला का बापाची छाती कशी होती. हो, नाही अशी लोक आहेत महाराज दलिंदर या युगात. या युगात बी आहेत, या भागात बी आहेत. फक्त आमच्याच भागात आहेत, सगळ्या भागात आहेत महाराज. महाराज मी मुंबईला सांगपाड्याला गेलो आणि तिथं आधार वृद्धाश्रम. वृद्धाश्रमाचं नाव काय? आधार. आणि त्या आधार वृद्धाश्रमात जेव्हा मी गेलो तेव्हा त्या लोकांनी सांगितलं, महाराज आमच्या वयोवृद्ध लोकांना काहीतरी बोला ना. तुम्ही बोलल्यावर बरं वाटतं. मी करतो प्रवचन. मी प्रवचन केलं तर त्या प्रवचनात एक बाई येऊन बसली होती आणि माणसाच्या शरीरयष्टीहून कळतंय सुशिक्षित आहे, वागणं कसं आहे, काय लवकर लक्षात येतं. उच्च शिक्षित आणि श्रीमंत घरची बाई दिसली. सहज मी संयोजकाला विचारलं, ह्या कोण आहेत? म्हणजे महाराजची बाई आहे, क्लास 1 ऑफिसर आहे, रिटायर झाली. बरी चालते फिरते, स्वतःची काम हो स्वतः करते म्हणे. तरी तुमच्याकडे कशी काय? महाराज तिला पेन्शन 80,000 आहे. किती आहे पेन्शन? किती तिला? 80,000 आहे. त्याच्या सेव्हिंगचं येणार ते तर सगळं वेगळंच. नुसती पेन्शन किती आहे? 80,000 पेन्शन आहे म्हणे महाराज. मी ना मग एवढी पैशावाली पण आहे. बरं ठीक आहे, काही काही लोकांना असं होतं की हातपाय गळाले, काम होत नाही म्हणून वृद्धाश्रमात ठेवलं जातं. तसंही नाही ना, ती स्वतःची कामं स्वतः करते. तरी आहे म्हणे महाराज आमच्याकडे आणून ठेवली.
म्हणलं मग मुलगा येतच नाही. येतो ना मग. ऐका बरं किती नीच माणसं त्या जगात. मुलगा बरोबर 1 तारखेला येतो, आईला गाडीत देतो, बँकेत जातो, पेन्शन काढतो, आम्हाला 5 देतो. एक शब्द वापरायला द्या परवानगी गेले मला. आणि भाडवा 65,000ची भाड घेऊन जातो. या युगातही आहेत. ज्या देशानं श्रावण बाळ सांगितला त्या देशात वृद्धाश्रम शोकांतिका नाही का? महाराज आपल्या देशाला लागलेले 2 लांछन तुमच्या समोर सांगतो मी. मंडळी, आपल्या देशाला लागलेले 2 लांछन त्यात महाराष्ट्र भूमीला कोणते वृद्धाश्रम लांछन आहे आणि बाल संस्कार शिबिर लांछन आहे. बोलण्याचा गैरअर्थ बरोबर. बाल संस्कार शिबिर सुद्धा काय आहे? लांछन आहे. काय खरा संस्कार मिळत नाही म्हणून आम्हाला संस्कार द्यायला शिबिर करावं लागलं. स्वामी विवेकानंद कोण्या संस्कार शिबिरात तयार झाले? छत्रपती शिवाजी महाराज कोण्या संस्कार शिबिरात तयार झाले? नाही, हे संस्कार घरातच होते. आता तुम्हाला अजून सांगतो, बोलून संस्कार देण्यापेक्षा क्रियेतले संस्कार लवकर करतात. असे करणारे मायबाप प्रत्येक घरामध्ये असले तर लांछन आहे. आणि मायबापाला न सांभाळणारी माणसं लांछन आहे. सगळ्यात महत्वाचं, ज्याने आम्हाला जन्म दिला ते आमच्या कृतीने खुश आहे. याच्यापेक्षा मोठा आउटपुट तुम्हाला काय पाहिजे? झाला एक प्रकार. याचा आउटपुट सांगतो आपण. निवृत्ती महाराजांनी एवढा खर्च केला, सोपं नाही महाराज. एवढे महाराज एका तालुक्याच्या गावानं गोळा करून दाखवा. सोपं नव माय, सोपं नव. या खर्चाचा आउटपुट अजून काय? या खर्चाचा आउटपुट असा आहे, आपण सगळी मंडळी एका जागी येतात आणि विचाराची देवाणघेवाण होऊन माणसाची मन विचार शून्य होऊन हलकी होतात. बघा तुम्ही, जगात सर्वे झाला की सध्या जगासमोर सगळ्यात मोठा एक रोग जगाला भेडसो पाहतोय. कॅन्सर छोटा आहे, मनोरुग्ण डिप्रेशन मध्ये गेला, तणावात गेला. सध्या मनोरुग्ण खूप आहे. पण लोकसंख्येमध्ये भारत जगात 1 नंबरवर आहे. पण मला सांगायला स्वाभिमान वाटतो, मनोरुग्णात भारताचा क्रमांक फार शेवटी आहे सरासरी ना. आणि तो काय आहे? त्याच्या उत्तराकरता जे जबाब आले होते त्यातला एक जबाब असा आहे की तो जबाब असा आहे की ते म्हटले हा देश उत्सव प्रिय असल्यामुळे या देशात मनोरुग्ण कमी आहेत. इथं सुखाचे उत्सव आहेत आणि इथे दुःखाचे उत्सव आहेत. आमच्याकडे 1200 असलं तर 100-200 जमा होतात आणि आमच्याकडे 1300 सुद्धा 100-200 जमा होतात. मग अशा कार्यक्रमात आली, विचाराची देवाणघेवाण झाली, मन हलकं होतं आणि प्रेरणा मिळते. प्रेरणा मिळते. पण निवृत्ती महाराजांनी एवढा खर्च करून जर एवढा कार्यक्रम केला असेल, याच्यातल्या एकाही माणसाने आपल्या मायबापाचा सत्कार केला, या खर्चाचा फिटला महाराजा खर्च. हा खर्च काय झाला? फिटून गेला. आणि सायकल जोडली पाहिजे. हो, चेन जुळली पाहिजे. ते मदत येतात बघा. तुम्ही 3 माणसं तयार करायची, तर त्याला सांग तुम्ही 3 करायचे. मध्ये तरी आलो होतं बघा की VC. पण ऐकलं का पाटील, त्याची गंगोत्री नाशिक जिल्ह्यात होती, पण गंगासागर आमच्या मराठवाड्यात झाला. त्याचा गंगासागर कुठे झाला? मराठवाड्यात झाला महाराज. त्या काळामध्ये बाहेर डोरले मोडले परिस्थिती तुला. शेतकऱ्याची गेली, व्यापाऱ्याची गेली. सांगण्याचं तात्पर्य, या साखळी जोडली गेली पाहिजे आणि मग कोणता तरी प्रेरणा स्रोत पाहिजे. आणि त्या प्रेरणा स्रोताने हे जर कार्य होत राहिलं, घडत राहिलं, हा आउटपुट आहे. म्हणून मी एवढीच प्रार्थना या प्रसंगी करेन की ज्या मातेचं वैकुंठ गमन झालं त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आणि हा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आहे. मंडळी, आपल्याला अजून एकदा जमा व्हायचे 3 तारखेला सोनजामला. आमच्या भाकीराव पाटलाचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आहे 3 तारखेला सकाळी. आमचे रामराव महाराज ढोक यांचं कीर्तन आहे. ढोक जमलं तर मी बी येणार आहे. असं म्हणून असे सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा, याला सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा का म्हणतात याचा 2 मिनिटात विचार. काय असतं? माणसाच्या शरीराला आयुष्य निरोगी आणि दीर्घ जगण्याकरता काय काय गोष्टीचा सपोर्ट लागतो. त्याच्यामध्ये आशीर्वाद असतात आणि काही कर्म असतात.
आपल्याकडे वयाच्या 60व्या वर्षापासून काही कर्म करायला सांगितले, काही शांती असतात. 16 संस्कार जन्माला यायचे आधी, पण नंतरही काही शांती असतात. 61ची शांती, 75ची शांती. तसं सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा म्हणजे काय, मी गणित सांगतो. ऐका, सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा म्हणजे काय, महिन्यातून पूर्ण चंद्र कोण्या तिथीला असतो, पौर्णिमा. मग ज्याचं वय 81 झालेलं असतं त्याला 1000 पौर्णिमा पाहिलेल्या असतात. 1000 कशा, 81 गुणिले 12 करायचं, 81 गुणिले 12 आणि एवढं करून पण 81 भागिले 3 करायचं. अधिक मासाची एक पौर्णिमा धरावी लागते, भागिले 3 करायचं आणि मग त्या पौर्णिमा आणि ह्या 12 पौर्णिमेचं गणित याची बेरीज करायची. ती बरोबर 999 पौर्णिमा होतात आणि येणारी पौर्णिमा ही 1000वी पौर्णिमा म्हणून सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आहे. आदरणीय पूज्य बाबांचा हा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आहे. खरं तर वय पुढे गेले 88 वर्ष झालेलं आहे, पण काहीतरी उत्सवाला निमित्त द्यावं म्हणून त्यांनी हे निमित्त ठेवलेलं आहे. आपण एकच म्हणू, काय म्हणू, त्यांना देवाने आयुष्य कमी दिलं तरी चालेल. उलट बोलतोय जरा, लक्ष देते का नाही. देवाने आयुष्य कमी दिलं तरी चालेल, पण जेवढं द्यावं तेवढं निरामय निरोगी द्यावं अशी प्रभूला प्रार्थना करतो. आणि निरामय आणि निरोगी आयुष्य भेटत असेल तर आम्हाला त्यांची शताब्दी करायची, नाहीतर आम्हाला त्यांची शताब्दी सुद्धा करायची नाही. हो, महाराज एक आहे, नंदू महाराज. मी असा एक माणूस पाहिलाय, 150 एकरचा मालक आहे. हो, 7 मुलं आहेत, 10 सुना आहेत. म्हणजे नाक सुना 3 येतो. तुम्ही कोणता गणित लावलं, जरा गणित चांगले लावायचा, विचार चांगले करायचा तुम्ही. सुना किती, 10 म्हणजे 3 लाख सुना असं. अजून बाकीचे जन्म व्हायचे राहिले. 150 एकरचा बाग आहे, 150 एकरचा, 150 आणि ऊस सगळा 150 एकरात, पिवळ पाण्याची जमीन. पण चालता चालता मज्जात तू दुखावला अशी रुळच जागेवर 8 वर्ष पूर्ण होता महाराज. किती किती 8 वर्ष पडून होता. सगळी मुलं आणि सगळ्या सुना निष्ठेनं वडिलांची सेवा केली. मला मी डोळ्यानं पाहिले. आणि अजून आनंद मला याच्यात आहे, अण्णा वारकरी घर आहे आमचं. ते घर काय आहे, वारकरी आहे. आणि अशा वारकरी घरात सगळी त्यांनी सेवा केली. पण जेव्हा जेव्हा त्या म्हाताऱ्याला मी भेटायला जायचो तेव्हा तो म्हातारा हात माझ्या हातात घ्यायचा, म्हणायचं महाराज माझं एक काम करा, मला विषयाची बाटली आणून दे. तुला तुम्हाला अडचण काय, मुलं सेवा करतात सगळं करतात, महाराज ते सेवा करू शकतात पण माझं दुखणं मलाच भोगावं लागतं. म्हणून मी एवढीच देवाला प्रार्थना करेन की त्यांच्या वडिलाचा शताब्दी कधी जर उदंड आरोग्य भेटत असेल तर उदंड आयुष्याची, नाहीतर आजारी माणसाला दीर्घ आयुष्य लाभावं हे म्हणणं आपला स्वार्थ आहे आणि त्यांचं नुकसान आहे. जरा आवडणार नाही या प्रसंगाला माझं बोलणं तुम्हाला कोणाला, पण वस्तुस्थिती ही आहे अशी प्रार्थना करतो. सेवेला पूर्णविराम देतो. एकदा आपण संतांचं भजन करणार आहोत. मंडळी लक्ष द्या. आता कार्यक्रमाचा क्रम असा राहील, कीर्तन लांबवलंय का, बरं कमी केलंय का, जेवढं केलं तर इमानदारीने केलं का नाही. आता मी इमानदारीने केलं, निवृत्ती बाबाची इमानदारी त्यांच्याजवळ, आता त्याला काही पर्याय. पण पुढचा सगळा कार्यक्रम नयनरम्य होणार आहे. तो कार्यक्रम झाल्याशिवाय कोणी जागा सोडायची
एक मिनिट अजून बाबाजी एक 5 मिनिटात कीर्तनाचा समारोप करतो. ऐका 2 मिनिटं फक्त कीर्तनाची मर्यादा तेवढी आपण पूर्ण करू हो. आणि मग बाकीच्या सूचना सगळ्यांनी खाली आणि मी सर्व श्रोतृवर्ग सर्व भाविक आलेल्या सर्व भाविकांना आणि उपस्थित सर्व पाहुण्यांना या परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्व इथं हजर आणि उपस्थित असलेल्या सर्व क्षेत्रातील सर्वांना एक विनंती करतो की बाबाजींनी कीर्तन अतिशय वेळेवर आटोपलेलं आहे. आता फक्त जो काही थोडा सोहळा बाकी आहे आपण 8:30 वाजता कंप्लीट जेवणाला आपण महाप्रसादाला मोकळे होणार आहोत. एक फक्त अर्धा तास कोणी जागा सोडू नका. आलेल्या मान्यवरांचं एक दोन तीन जणांचं फक्त मनोगत होईल. बाबा अजून आपल्या कीर्तनाचा समारोप करणार आहे. अजून जय विठ्ठल झालेलं नाही आणि भावेत या कोळा ही भावना व्यक्त करतो. पुन्हा एकदा राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि गुणीजन क्षेत्रातील एवढी दिग्गज मंडळी आहेत सगळ्यांचं नाम उल्लेख करणं शक्य नाही. सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करून ज्ञानेश्वर आणि ही इथं तुला जी आहे सध्याचा काळ डोळ्यासमोर ठेवून आणि त्यांचं जीवन डोळ्यासमोर ठेवून तिळाची आणि गुळाची या ठिकाणी तुला होणार आहे. आपल्याकडे शास्त्रामध्ये तीळ प्रेम आणि गुळ म्हणजे देवाचं नाव म्हणजे स्नेह आणि नाम असा अर्थ केला जातो. असा गोड मिलाप त्यांच्या जीवनात आहे. त्या जीवनाचा आनंद लुटल्याशिवाय कोणी जाऊ नका. विठ्ठल जय परममित्र आमचे नावकरी आणि आमचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध ज्यांच्याशी आहे परमार्थ क्षेत्रामध्ये आमचे भांजी पाटील रायते त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण आत्मारामजी कुंभारडे साहेब त्याचप्रमाणे भागवत बाबा बोरस्ते माजी चेअरमन निसाका त्याचप्रमाणे ज्यांची आम्ही आतुरतेनं वाट बघत होतो आमच्या वारकऱ्यांवर अतोनात आबा तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. या ठिकाणी सौरभ महाराज कुंडानेकर आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज चांदगावकर रोहिदासजी मते गुरुजी वा फार म्हणजे मते गुरुजी इथं म्हणजे त्यांच्या काही कामानिमित्त आता भेट दिली हे सुद्धा खूप त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी भाग्याचं आहे. मोठा स्कोअर चेस करायचा दडपण आलाय आणि इतके सगळे या ठिकाणी दिग्गज आहेत. असो खूप मनापासून धन्यवाद. फक्त एकच या ठिकाणी बोलावं असं वाटतं ज्यांच्या आयुष्याची भक्ती आणि भक्तीची व्हावी पालखी आणि तिचे असावे असे भोई यापेक्षा आयुष्याला अजून दुसरे काय पाहिजे. म्हणजे अंगापिंडानं ती मजबूत आहे पण त्याही पेक्षा मजबूत त्यांची भक्ती आहे. बरं कीर्तनकरही तितकेच मजबूत आणले. भक्ती नाही आणि भावनाही आणि आचरणाही या सगळ्या गोष्टींचा ताल त्याच वेळेस येतो जेव्हा आयुष्याचा खरा सूर ध्येयाकडे जातो. या तालसुराच्या या भक्तीला मनातून खऱ्या अर्थानं साष्टांग प्रणिपात करतो आणि बाबांना आता इथं खूप जण आशीर्वाद देणारे आहेत. मी फक्त परमेश्वराकडं बाबांनी मागितलेल्या म्हणजे दशरथी महाराजांनी मागितलेल्या त्या मागण्याला परमेश्वराकडून बळ मागतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. कोणाला जर स्वयंसेवकाची भूमिका घ्यायची असेल आणि वाढायचं मदत करायची असेल तर तेही करू शकतात. यावरती अण्णा या आणि या ठिकाणी आता ज्या क्षणाची आपण वाट पाहतोय तो क्षण येतोय. तिळगुळाची तुला या ठिकाणी होते आहे. मनस्वी आभार मानतो ज्यांनी अतिशय गोल्ड लाइटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आदरणीय आमचे स्वप्नील भाऊ राजोडे त्यांचे मनस्वी आभार मानतो. त्याचप्रमाणे संपूर्ण बालगोपाळ जे काही भजनी मंडळी आमच्या ओंकार महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी त्यांचे मनस्वी आभार मानतो.
तुला सगळ्यांना दिसली पाहिजे. आजूबाजूला उभ्या असताना मंडळ विनंती, आपण तुला जी होणार आहे तिच्या पाठीमागे उभं राहा, नाहीतर खाली बसा. हॅलो, हे बघा, स्टेजवर जी काही मंडळी उभी आहेत ना, त्यांना विनंती आहे थोडं पाठीमागं थांबा तुम्ही, म्हणजे समोर आलेल्या सर्व भक्तगणांना ग्रंथ या ठिकाणी ही तुला बघता येईल. सर्वांना विनंती आहे, कृपया या सुंदर क्षणाला सर्वांना बघू द्या. सर्वांनी टाळीच्या गजरामध्ये बाबांचं स्वागत करायचं आहे. जोरदार टाळी वाजवा. हे अलीकडून जे उभी आहेत नाही मंडळी, थोडस बाजूला, हे पाठीमागच्या मंडळीला काही दिसणार, कृपया थोडं पाठीमागवा. ओंकार महाराज हो, मम्मीला पाठवून तिकडं, मम्मीला तुमच्या. याचा व्हिडिओ घ्या. इकडे समोर. हॅलो हॅलो, थोडा आवाज द्या. पण आजीबाबांची सेवा करणाऱ्या लक्ष्मीच्या पावलानं आलेल्या दोनही सुनांचा नामनिर्देश राहून गेला गाड्या. त्यांचं म्हणजे खरं तर त्यांचं कौतुक करतो. पत्रिकेवर एक कन्या असेल, पण मी म्हणतो खरं आजीबाबांना या ठिकाणी 3 कन्या मिळाल्यात, आणि त्या प्रत्येकाच्या घरात असाव्यात, सुना नसाव्यात, त्या मुली असाव्यात, याचा आदर्श उपलब्ध असलेल्या सर्व माता भगिनीने घ्यावा, ही सर्वांना विनंती. भगवान रामचंद्र प्रभु रामचंद्र की जय. भगवान श्री हनुमान महाराज की जय. काशी विश्वनाथेश्वर महाराज की जय. स्वयंसेवकांनी कृपया पाठीमागे आणि पलीकडच्या डोम मध्ये सर्वांना विनंती. नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाण जीव हरी नाम देह झाला वृंदावन. हो नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाण जीव हरी नाम देह झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे तूच पंच प्राण माऊलीची माया मन आभाळा समान. भेटी चालळा रे लागला लागला, भेटी चालळा रे लागला. विठ्ठला विठ्ठला